क्या बात आहे विघ्नेशजी धुळे नक्कीच स्टँडमधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आय थिंक थर्ड फ्लोअरला ते आहेत, समोरच्या दिशेने ते नक्कीच आहेत आणि इथून ते सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. विकी स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेमध्ये. चिंतामणजी सुरोशे आणि त्यानंतर आमचे सुशांतजी गायकवाड असतील आणि आमचे हंबीर साहेब असतील. या तिघांकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे संदेश बागरावसाठी. धन्यवाद. अधिराज 11 उमरोली आणि क्रिशा 11 ब्राह्मण करवले या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. सलग 2 सामने जिंकले श्री गणेश दहिवली या टीमने. या वीसचा चांगला चेंडू आहे, डायरेक्ट हिट. पाहावं लागेल काय घडलं आहे चेंडूवरती. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पंचांकडे प्रश्न विचारले जात आहेत, परंतु तटस्थ पंच आहेत विष्णू शिंदे सर. विष्णू शिंदे सर आणि डी के सर हे दोन ऑफिशियल पंच. आकाश लोंगले आणि आकाश गायकर ही जोडी आहे. एक धाव झाली पूर्ण. यापुढील सामना असणार आहे राजा राणी घोट आणि कासगाव या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि श्री गणेश कासगाव. गोलंदाज तेजस. यावीस फटका फसला, मिस्टामिंग. फिल्डर जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते अजय पाटीलने हा अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झाला, फेल लागतोय. हा पहिला धक्का दिबा पाटील अधिराज 11 उमरोली या टीमला. फलंदाज आकाश गायकर. बॅक टू द पवेलियन. मच आमचे डी जे मास्टर रॉकेटने देखील सर्वांना इम्प्रेस केलं आहे. सुप्रसिद्ध डी जे मास्टर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेलं हे नाव आहे डी जे रॉकेट. आणि बैलगाडी शौकीन देखील आहेत ते. भरपूर त्यांना क्रेज आहे बैलगाडी शर्यतींचा. काल थोडेसे ते निराश झाले. न्यू बॅट्समन आहेत अजय लोंगले. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये तेजसने इम्प्रेस केलंय. पहिल्या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत तेजस. राहुलभाई पाटील यांचा संघ आहे. जागृती स्पोर्ट्सचे सर्व राहुलभाई पाटील यांचा संघ आपण पाहतोय. क्रिशा 11 ब्राह्मण करवले. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आला हा डॉट बॉल. 5 चेंडू फेकलेत तेजसने आतापर्यंत. या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे आणि 1 सफलता देखील प्राप्त केली आहे. P1च्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज तेजस. पुन्हा एकदा बॅटच्या आतलीकडे आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या तेजससाठी, कारण की अवघ्या 1 धावेचं षटक फेकलंय गोलंदाज तेजसने. आणि धावसंख्या आहे दिबा पाटील अधिराज 11 उमरोली या संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-1.
ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, संघाचे पुरस्कर्ते संघ मालक राहुलभाई पाटील येत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी भरपूर वर्षांचा अनुभव आहे राहुलभाई पाटील यांना. जागृती स्पोर्ट्सचे ते नक्कीच सर्व आहेत पहिल्या षटकामध्ये. तर याच दरम्यान आमची A1 जोडी उद्योजक सदानंद दुले आणि त्याचबरोबर जिजाजी माळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. स्वदेच्या वतीनं जोबिलीकर चषक 2025 मध्ये. खऱ्या अर्थाने बदलापूरची A1 जोडी आपल्या व्यासपीठावरती पाहू शकाल. सदाशेठ धुळेसाहेब आणि जिजाजी माळी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. फुल टॉस चेंडू आहे, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत. रिव्ह्यू फक्त बीमर आणि रनआउटसाठी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. राहुल भंडारी यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. ब्राह्मण करवले म्हटलं तर आमचे समालोचक मित्र साईबू भंडारी यांचा हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. फुल टॉस चेंडू, एलिव्हेशन नाही, मिस्टायमिंग स्ट्रोक आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज नक्कीच काय झालं या चेंडूवरती, पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि यस OUT फलंदाज झालाय बाद. थँक्यू सो मच DJ मास्टर दिबा पाटील साहेबांच्या नावाने हा संघ खेळतोय. उमरोली संघ आणि दिबा पाटील साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव लागणार आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 2-3 विकेट मिळवली आहे राहुल पाटील यांनी. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला डीपमध्ये. फिल्डर उपस्थित आहेत, चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. साईबू भंडारी देखील चीरअप करतायत. नक्कीच ते सीमारेषेच्या बाहेर आहेत, परंतु पाहिलं गेलं तर ॲज अ टीम मेंटर म्हणून ते काम करतात. या ब्राह्मण करवली या टीमसाठी आमचे योगेश दादा मडवी यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत साईबू भंडारी. फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जे मास्टर रॉकेट देखील इम्प्रेस करतायत. चला श्री गणेश कासगाव आणि राजा राणी घोट या पुढील सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधील तो 3रा सामना असणार आहे आणि 4था सामना धानसर विपक्ष शिवशक्ती कडाव. हे एकूण रेग्युलर पोलमधील 8 संघ आहेत. दुसरा सामना सुरू आहे. कृषा 11 ब्राह्मण करवले आणि दिबा पाटील अधिराज 11 उमरोली. ओव्हर द विकेटने यावी सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आहे आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल विकेट किपर आहेत राहुल भंडारी.
चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये तेजसने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे राहुल देखील करतायत. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त उमरोली या टीमची 2-8. सो मच. गोरेगाव या टीमचे एक विस्फोटक फलंदाज अरम बुबेरे यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आज खऱ्या अर्थाने गोरेगाव संघ नक्कीच काही कारणास्तव खेळू शकला नाही आहे, परंतु त्यांची स्पर्धा देखील येते 23 एप्रिलपासून ते 27 एप्रिल हा अंतिम दिवस आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा 4 दिवसांची होती, परंतु 5 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्यांची देखील अपकमिंग टुर्नामेंट आहे येत्या 23 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत आमदार चषकाचं दमदार आयोजन. धावसंख्या आहे 8 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत या मॅचमध्ये. क्रिशा 11 ब्राह्मण करवले बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4ने पुढे जाईल 12. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय अतुल लोंगलेच्या बॅटमधून. अतुल लोंगले आणि फलंदाज आकाश लोंगले ही जोडी आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, नाराज झालेत फलंदाज अतुल, कारण की जर या चेंडूवरती नक्कीच बॅटचं कनेक्शन झालं असतं तर नक्कीच हा चौकार किंवा षटकार आला असता. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 12. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅचमध्ये. दिबा पाटील, अधिराज 11 उमरोली या टीमला लॉफ्टेड हिट पाठवलाय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. उमरोली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो षटकार येतोय. ज्या तेजसने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 1 धावेचं षटक फेकलं होतं त्याच तेजसवरती आक्रमण चढवलं जातं. ओव्हर द विकेटने तेजस. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय चौकार. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे, कारण की ज्या गोलंदाजाने अवघी 1 धाव खर्च केली होती त्याच गोलंदाजावरती प्रतिहल्ला चढवला जातोय. 2 चौकार 1 षटकार आलाय. आणि यस, फलंदाज झाल्या बाद अप्रतिमा झेल पकडलाय राहुल भंडारीने. बिग विकेट डाऊन. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ, ती विकेट मिळवली आहे. अतुल लोंगले बॅक टू द पवेलियन.
डी जे मास्टर खऱ्या अर्थाने आर्यन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किशोर दादा पाटील देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आर्यन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किशोरदादा पाटील यांच्याकडून एक सुवर्ण संधी देखील येते, ती म्हणजेच ब्राह्मण करवले या टीमला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23 उमरोली या टीमची. 23 धाव बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 ते 28 धाव बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. 50 पर्यंत धावा बनवावे लागतील या सामन्यामध्ये. मॅचसाठी दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा. राजाराणी घोट संघ आणि त्याला फाईट करेल कासगाव संघ. दोन्ही संघाला कॅप्टनला विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केले होते. खरं तर या ठिकाणी ब्राह्मण करवले संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे भानुदास दादा पाटील मॅचचा आनंद घेतात. व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक स्वागत. चला, आर्यन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किशोरदादा पाटील आणि अनिल भंडारी A1 जोडीच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. फुल टॉस चेंडू आहे, लाईन पूर्णपणे मिस केली आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट +4 मिळतोय पंजा. थँक्यू सो मच. नशिबाच्या या 5 धाव मिळत आहेत. धावा कसे येऊ द्या, धावा येणं फार महत्वाचं आहे उमरोली या टीमसाठी. ऑन साईडला फटका चांगल्या डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मिडवे किडला त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 29 29 धाव धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती नितेश आहेत. दिबा पाटील क्रिकेट संघ, अधिराज 11 उमरोली, आदरणीय मयूरजी लोंगले साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. यावेळेस ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. चला, नेक्स्ट मॅच श्री गणेश कासगाव आणि राजाराणी घोट या 2 संघांमध्ये सामना असेल. यस, राजाराणी घोट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. ओर्ध विकेटने. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिलाय आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झालाय. विकेटचं पतन लागतोय. हा 4था धक्का बॅटिंग करणाऱ्या उमरोली या संघाला. बॅक टू द पवेलियन.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चामटोली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय विश्वास शेठ म्हात्रे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह करतायत पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती चांगली फिल्डिंग त्याच्यावरती मिळते एक धाव. ज्या नितेशने नक्कीच वाईट +4ने सुरुवात केली होती, पंजाने सुरुवात केली होती, तोच नितेश त्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 31, 31 धावा. चला श्री गणेश कासगाव अविनाश धुळे यांचं देखील आगमन होते. एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सरप्राईज गिफ्ट आहे. वेलकम, स्वागत आहे. धावबाची संधी पाहावं लागेल. यस, DRS रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउटसाठी आणि आपण चेक करूया. आदरणीय चेतनदादा धुळे साहेबांचं आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे नक्कीच बांधकाम सभापती, कार्यसम्राट, नगरसेवक आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आदरणीय चेतनदादा धुळे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या जोविलीकर चषकामध्ये OUT फलंदाज झाल्या बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मंगेश दादा धुळे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत चेतनदादा धुळे साहेब देखील आहेत. यांचं देखील आपण करूया जोवेलीकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. संतोषजी इरमाळी साहेबांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उमरोली संघ थोडासा का होईना बॅकफुटवरती आलाय. अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाहीये. Thank you so much, DJ Rocket. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि फलंदाज झाल्या बाद. विकेटचं बदन, तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. अधिराज 11 उमरोली संघ पूर्णपणे बॅकफुटवरती. थँक्यू सो मच. चला विनंती असेल श्री गणेश कासगाव या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या, कारण की राजाराणी घोट या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 32, 32 धावा 4 षटकांच्या
समाप्तीनंतर अंतिम षटकामध्ये येत आहेत गोलंदाज राहुल भंडारी. लेग ब्रेक हा चेंडू आणि बॅटची कडा होती, झेलला ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. राहुलभाई पाटील होते यष्ट्यांच्या पाठीमागे, थोडेसे नाराज आहेत कारण की बॅटची कट होती. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. कारण की शॉर्ट थर्डमॅन असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, गली असेल, हे क्षेत्र असं आहेत जर इथून चेंडू निघाला तर तो सीमा रेषेच्या बाहेर जाऊन थांबतो. आणि आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकाल कार्यसम्राट नगरसेवक, खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून जोविली गावाचा विकास घडला, असे विकासाचे महामेरू आदरणीय गोल्डन मॅन मंगेश शेठ धुळे साहेब उपस्थित आहेत. 17-17 सरकार आपल्या व्यासपीठावरती शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांची ओळख आहे. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, प्रत्येक समालोचकावरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल चेतनदादा धुळे, सदाशेठ धुळे साहेब देखील उपस्थित आहेत. नक्कीच संतोषजी इरमाळी साहेब देखील उपस्थित आहेत, रमेश धुळे साहेब देखील उपस्थित आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीपमधून फिल्डर येतील, साई येत आहेत फार वेगाने चेंडूवरती, उचलतील फेकतील. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 36 धावा. अपेक्षित फलंदाजी होऊ शकली नाहीये या सामन्यामध्ये. दिबा पाटील, अधिराज 11 उमरोली या संघाची. चला कासगाव टीमचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. यस उपस्थित आहेत. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलंय. येतोय डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक. अंतिम षटकामध्ये या स्लोगोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोलंदाज राहुल भंडारी. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आपण पाहतो डीपमध्ये. साई फार वेगाने आले होते आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सुरू आहे. धावबाची संधी आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती एकूण 2 धाव मिळतील आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाले बाद. आणि शेवटच्या चेंडूवरती 2+ रनआउट आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजेच 38 आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे कृषी 11 ब्राह्मण करवले या टीम समोर. चला आपण टॉस करूया. मंगेश शेठ धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढीलच्या सामन्याचा. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. जोविली गावचे विकासाचे महामेरू, खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून जोविली गावाचा विकास घडला, आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना असेल. श्री गणेश कासगाव, श्री गणेश मिताली 11 कासगाव आणि राजाराणी घोट. छापा असा कॉल आहे आणि आलाय तो म्हणजेच छापा. टॉस जिंकलेला आहे कासगाव टीमने. निर्णय काय असेल? फिल्डिंग. 5 षटकांचा सामना आहे. समोर घोट संघ आहे. कधी सामना झालाय का यांच्यासोबत? नाही, फर्स्ट टाइम. पहिल्यांदाच, त्यामुळे एकमेकांचे डावपेच माहिती नाही आहेत. तुमचा संघ देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. काय स्ट्रॅटेजी असेल 5 षटकांच्या मॅचमध्ये? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धावांपर्यंत. आदरणीय विष्णुदादा धुळे असतील, रमेशदादा धुळे असतील, त्यांचे तमाम सहकारी असतील, यांच्या माध्यमातून जोविलीकर चषकाचं आयोजन डे नाईट ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि धन्यवाद करेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. तर नक्की शुभेच्छा असतील. आमच्यासोबत घोट या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. पनवेल तालुक्यातील एक नामवंत संघ आहे घोट संघ. नक्कीच बदलापूर नगरीमध्ये हा संघ आलेला आहे.
नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, कारण की पनवेल विभागामध्ये भरपूर मोठ्या संख्येने नाईट क्रिकेट स्पर्धा होत असतात, परंतु बदलापूर नगरीमधील ही स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप छान स्पर्धा आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्यासाठी आम्ही आभारी आहोत. तर नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही संघानं टॉस जिंकलाय. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमने. चला, कासगाव या टीमचे संघनायक आपण देखील आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 39 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये आणि या 39 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष, आमचे गुरुवर्य, आमचे आदर्श योगेशजी मडवी यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चला, कासगाव टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कासगाव या टीमचे संघनायक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डावलपाडा गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय अभिमन्यू फुलोरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भाऊजी आहेत त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. थैंक यू सो मच रोशन संते, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार आप सभी का स्वागत. आप देख रहे हैं जुवेलीकर ट्रॉफी 2025 का शानदार पर्व. आज है चौथी रात और चौथे रात का ये शानदार यहाँ पर बात करेंगे पहले राउंड का दूसरा मुकाबला. इससे पहले हम एक्स्ट्रा मैचेस खेल चुके हैं. बिल्कुल आज की रात में पहला मुकाबला जीता था खरबई बी टीम ने. कल दहिवली टीम ने मुकाबला जीता. उनके बीच एक लड़त हुई, उनमें भी दहिवली टीम ने जीत हासिल करके 2 राउंड जीते और बिल्कुल कल उनके मुकाबले होंगे. पहला मुकाबला आज शिरडोन बनाम जोवेली के बीच रहा. जोवेली टीम ने शानदार जीत हासिल की. तर या स्पर्धेचे सहायोजक आदरणीय सुरेशजी धुळे साहेबांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि आता मात्र लगेचच ते पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. प्रचंड मेहनत आहे सर्वांचीच. नक्कीच मॅनेजमेंट कमिटीमध्ये ज्यांनी ज्यांनी नक्कीच सहकार्य केलं आहे, अविनाशजी धुळे असतील खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून सरप्राईज गिफ्ट आहेत. बेस्ट फिल्डर, बॉलर, बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी उद्या नक्कीच काय गिफ्ट आहे त्याचा उलगडा होईल. तो यहाँ पर पहले सत्र में 38 रन बनाए उमरोली टीम ने और 39 रनों का छोटा सा टारगेट मैदान के ऊपर. मगर क्रिकेट में कहा जाता है कि छोटा बड़ा टारगेट नहीं होता. बिल्कुल यहाँ पर मुकाबला बेहतरीन होगा. दोनों टीम को शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. ब्राह्मण करवली टीम की सलामी जोड़ी मैदान के ऊपर. पहली तेज सरार गेंद, शानदार गेंदबाजी. आकाश गायकर जो कि पावर सर्कल की पहले ओवर कर रहे. पहली गेंद तेजस को बीट किया और डॉट के साथ शुरुआत करते हुए जीतने के लिए 30 गेंद में 39 रनों का टारगेट है और मुकाबला भी बेहतरीन होगा. इसके बाद जो कासगांव बनाम राजारानी घोट के बीच शानदार मुकाबला देखने मिलेगा. ये शॉर्ट पिच वाली गेंद थी, उसे बैक साइड में खेलते हुए जब तक गेंद को फील्ड करे बैकवर्ड्स पर लेग रीजन में, तब तक यहां पर 2 रन प्राप्त किए. 2 रन के साथ निजी खाता खोलते हुए और इसी 2 रन के साथ रन संख्या पहुंची है बगैर किसी विकेट के नुकसान पर. 2 रन जो कि 39 रनों का टारगेट. 5 ओवर का मुकाबला. 7.80 की औसत से रन बटोरने, यानी कि तकरीबन 8 की औसत से रन बटोरने हैं और इस समय पहली 2 गेंदों में 2 रन आते हुए. फिर एक बार तैयार तेजस. सामने स्क्रीन के फील्डर नहीं है, गेंद जाएगी 1 बाउंस ओवर द लाइन. 4 रन.
पहला खूबसूरत चौका तेजस के बल्ले से। तेजस पाटिल के बल्ले से चौका आता हुआ और चौके के साथ टीम की टोटल और पैडल सिप करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा। डॉट गेंद की समाप्ति। अभी तक तो 4 गेंदें हो चुकी है और 4 गेंद में 6 रन आ चुके हैं। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। चामटोली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय स्वप्नीलजी इरमाळी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये। क्या बात आहे, ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय लॉंग लेग, सीमा रेषेच्या बाहेर दन दन करत सीमा पार, हा येतोय चौकार। बल्ले से ये दूसरा चौका है। पावर प्ले में खूब बल्लेबाजी करते हैं, पावर प्ले में हमेशा ताकतवर बल्लेबाजी के लिए तेजस पाटिल को जाना जाता है और 5 गेंद 2 चौके 10 रन, शानदार शुरुआत है जो कि 7.80 की रन रेट से मुकाबला जीतने के लिए रन बनाने हैं, तकरीबन 8 के औसत से रन बनाने हैं। 5 गेंद में 10 आ चुके। शुरुआत अच्छी रही ब्राह्मण करीबली टीम की मैदान के ऊपर। बड़ी टीम के सामने एक चुनौती है। फिर एक बार गैप शॉट सिलेक्शन, पॉइंट को बीट किया, स्क्वायर कट का लाजवाब स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर। अंतिम गेंद के ऊपर चौका। पहले ओवर में 3 चौके और रन की बात करेंगे पहले ओवर के समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर ब्राह्मण करेबली टीम पहुंची है 14 रन के ऊपर। आदरणीय मयूरजी केणे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समवेत उद्योजक समाजसेवक अशोक धुळे साहेबांचं देखील स्वागत आहे। अजय धुळे साहेबांचं देखील स्वागत आहे आणि बंडू दादा धुळे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये। तो पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ आप देख रहे हैं जोविलीकर ट्रॉफी 2025 का शानदार पर्व, शानदार प्रतियोगिता। 5 रात चलने वाली दोस्तों ये प्रतियोगिता और आज है चौथी रात, कल अंतिम रात होगी। आना ना बोले क्योंकि तकरीबन 48 टीमों ने हिस्सा लिया है और आज भी यहाँ पर 8 टीमें खेलेगी। इससे पहले एक एक्स्ट्रा मैच भी हुआ और बिल्कुल कल फ्रेश 8 टीमें होगी। उसके बाद जो एक मुकाबला है दहिउली इनगांव और दहिउली के बीच एक मुकाबला होगा। दूसरा ओवर गेंदबाजी की बात करेंगे, अतुल लोंगले आ चुके हैं, एक अच्छे गेंदबाज है हमेशा। और बिल्कुल इस टीम की बात करेंगे तो सबसे पहले आईएसपीएल खेलने वाले साहिल लोंगले इसी गांव से बिलोंग करते हैं। यह अच्छी डिलीवरी, एलबीडब्ल्यू लेग बिफोर, पहली विकेट मैदान के बाहर। राहुल भंडारी बैक टू द डगआउट। राजा रानी घोट दोनों के बीच एक बिग फाइट लड़त होगी। इस बार बेहतरीन शॉट, उड़ाया गेंद को एक्स्ट्रा कवर की तरफ, सीमा रेखा के बाहर, शानदार चौका। रन संख्या पहुंची है 19 रन के ऊपर। आप 20 की आवश्यकता है, 21 गेंदें बची है। तेजस पाटिल की बात करेंगे तो उन्होंने अभी तक 4 चौके लगाए, पहले ओवर में 3, इस ओवर में 1, कुल मिला के 4 चौके के साथ तकरीबन 18 रन बनाकर खेल रहे मैदान के ऊपर। उम्दा बल्लेबाजी, उम्दा पारी अपनी टीम के लिए हमेशा ओपनिंग ब्लास्टर के रूप में आते हैं। ये देखिए फिर एक बार धमाका, गेंद को फेंक दिया डीप के ऊपर से सीमा रेखा के बाहर,
हवाई यात्रा, शानदार छक्का। ब्लास्टर हैं जो हमेशा ब्लास्ट करते और सलामी के लिए आते। तेजस पाटिल आक्रामक पारी, 4 चौके, 1 छक्का। इस बार भी बढ़िया शॉट, जाएगी सीधे बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार छक्का। यह है ब्राह्मण करौली टीम के यक्का, उनके बल्ले से आता हुआ शानदार छक्का। स्कोर की बात करेंगे, 31 रन और 30 पर खेल रहे हैं। फिर एक बार अच्छी डिलीवरी थी, रन लेने की कोशिश, डायरेक्ट थ्रो की जरूरत है। जानते ये रिस्क उठाना चाहिए उमरोली टीम को। ओवर की समाप्ति हुई शायद पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट। और जीत की बात करेंगे तो अब 18 गेंदें बची है, केवल 8 रन की आवश्यकता होगी। तो 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 31 रन, जीतने के लिए चाहिए केवल 8 रन। ब्राह्मण करौली टीम जीत की कगार पर खड़ी है। आज शायद एक गेंद वाइड थी, अंपायर का डिसीजन आता हुआ और अतिरिक्त रन बढ़ते हुए रन संख्या की बात करेंगे तो 32 रन पर पहुंची है, केवल 7 रन की आवश्यकता होगी। उमरोली टीम को वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी, शायद लग रहा था कि आज की रात में तहलका मचाएंगे, मगर ब्राह्मण करौली टीम शानदार बल्लेबाजी, खूबसूरत गेंदबाजी देखने मिली। पहले सत्र में 5 ओवर में केवल उमरोली टीम को 38 रनों के ऊपर रोका और 39 का पीछा करने के लिए उतरी। पावर प्ले के 2 ओवर में शानदार बल्लेबाजी की, 31 रन जोड़े 2 ओवर में। तो बिल्कुल यहां रन एक सिंगल आई थी पिछली गेंद के ऊपर, एक वाइड भी आई थी और ये अतिरिक्त रन यहां पर फिर एक बार लेग बाय के स्वरूप में। रनों की बात करेंगे तो इस समय 34 पर पहुंचे, 5 की आवश्यकता है। शानदार मुकाबला, अगला मुकाबला कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि अगला मुकाबला कासगांव बनाम राजा रानी घोट के बीच है। इस बार गेंद को खेला, गेंद कवर बाउंड्री लाइन की तरफ, जब तक गेंद को फील्ड करें तब तक एक सिंगल। दोनों बल्लेबाज जानते हैं कि अब सिंगल डबल से भी हम मुकाबला जीत सकते हैं और इस समय रन संख्या पहुंची है टोटल 35 रन के ऊपर, केवल 4 की आवश्यकता है। तीस रन की पारी अभी तक बल्लेबाज तेजस पाटिल ने खेली है और केवल 4 की आवश्यकता है। इस बार इनसाइड आउट, मैच फिनिश। यह मुकाबला जीत लिया ब्राह्मण करौली टीम ने, शानदार बड़ी जीत मैदान पर। और इस बार तेजस पाटिल के बल्ले से शानदार छक्का, शानदार पारी मैदान के अंदर। चला, कासगाव टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। आयोजकांचं म्हणणं आहे प्रथम आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि घोट या टीमला देखील विनंती असणार आहे। क्या बात है, अप्रतिम सामना जिंकला, एकतर्फी सामना जिंकला आहे कृषी 11 ब्राह्मण करौली या टीमने। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
तेजस पाटिल जिन्होंने शानदार बल्लेबाजी 36 रनों की शानदार पारी के लिए गेंदबाजी करते हुए पहले सत्र में एक विकेट भी प्राप्त की थी, वो तेजस पाटिल बने हैं इस मुकाबले के हीरो। तेजस पाटिल आहेत मॅन ऑफ द मॅच आणि डावलपाडा गावचे समाजसेवक उद्योजक भाऊजी आदरणीय अभिमन्यू फुलोरे साहेबांना विनंती असेल नक्कीच भाऊजींच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत तेजस पाटीलला मॅन ऑफ द मॅच। तेजस पाटील आपण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच तेजस पाटील आहेत। तेजस आपण या तेजस आपण या चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण। समीर राऊत इन ॲक्शन मध्ये